नमस्कार मंडळी. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपले बाप्पा येत आहेत आणि हार्डली 1 महिना राहिला आहे त्या गोष्टीला. तर आपण गणेशोत्सवाची सांस्कृतिक बाजू बघतच आलोय, तर त्याला एक ऐतिहासिक बाजू देखील आहे. लोकमान्य टिळकांनी 1893 पासून हा गणेशोत्सव मुंबईत आणला आहे, खास करके इंग्रजांना हे दाखवायला की आपल्यात किती एकत्व आहे. आणि तो मुंबईकरांनी तेव्हापासून खूप श्रद्धेने आणि आपुलकीने अजूनही जोपासला आहे. आणि तेवढ्याच विश्वासाने दरवर्षी हा गणेशोत्सव साजरा केला जातो. तर तुम्ही दरवर्षी चिंचपोकळीला जातच असाल, तर आपण नॉर्मली जाऊन बाप्पाचे दर्शन घेतो आणि परत येतो. पण त्याच्या पडद्यामागचे जे कलाकार आहेत, जे खूप मेहनतीने आणि उत्साहाने हा जो सण साजरा करतात आणि खूप धडपड करतात, त्याची तयारी करतात, जसे की आपले मूर्तिकार जे आपल्या बाप्पाला सुंदर असं रूप देतात, त्यांच्याशी आपण जवळीकपणे आज संवाद साधणार आहोत. तर चला चिंचपोकळी. आपण चिंचपोकळीला पोहोचलोय आणि ज्या मावशीबद्दल मी बोलली होती ती ही मावशी आहे, सुचिता मावशी. मावशी, तू अजून ओळख करून दे की तू काय करतेस. मी सुचिता रवींद्र जगताप. मी तिरुपती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये फायनान्शियल प्लॅनर आहे. इथे काळात वगैरे राहते महागणपतीजवळ. ते म्हणजे बाची आहे, तिच्यावर आली मी. हो, आणि मावशी आज आम्हाला चिंचपोकळी फिरवणार आहे. तर चला बघूया. आय एम व्हेरी एक्सायटेड. मी, मावशी आणि श्रुती चिंचपोकळीच्या रस्त्यावरून चालू लागलो आणि तिथल्याच एका रहिवासाने आम्हाला काका कदम यांच्याशी ओळख करून दिली. काका कदम हे फार सुंदर व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी आम्हाला या पूर्ण शूटिंगमध्ये फार सहकार्य केलं. नमस्कार काका. नमस्कार. माझं नाव श्रीधर कदम, पण मला संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि राजकारणामध्ये माझं काका कदम म्हणूनच माझं नाव सुप्रसिद्ध आहे. आपला जो प्रश्न होता की या विभागामध्ये गणेशोत्सवाची स्थापना कधी झाली. सार्वजनिक गणेशोत्सवचे जनक लोकमान्य टिळक यांनी 1920 साली आमच्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची त्यांच्या प्रेरणेने स्थापना झाली. म्हणजे लोकमान्य टिळक हे ब्रिटिशांच्या विरुद्ध समाजमन एकत्र करून समाजाची जी ताकद गणेशोत्सव मंडळ एकत्र करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कल्पना संपूर्ण देशबांधवांसमोर मांडली. आणि त्यामुळे गिरगावपासून गणेशोत्सव मंडळाची सुरुवात झाली. त्यांच्या प्रेरणेने ह्या मुंबईमध्ये चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे सन 1920 साली स्थापन झालं. दुर्दैवाने 1920 सालीच लोकमान्य टिळकांचं निधन झालं. परंतु उत्सव मंडळ चालू करण्याची प्रेरणा ही आम्हाला चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे तत्कालीन जे आमचे सगळे जे कार्यकर्ते होते त्यांना जी प्रेरणा मिळाली ती लोकमान्य टिळक यांच्याकडूनच मिळाली. आणि तो पहिला गणेशोत्सव म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा सगळ्यात जुना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या विभागातला आहे. त्यानंतर मग इतर सगळी मंडळ स्थापन झाली. तुमच्यासाठी लहानपणापासून तुमची एखादी जवळीक आठवण असेल बाप्पाच्या रिलेटेड, तर अशी काही आहे का ज्याने तुम्हाला, म्हणजे तुम्ही बाप्पाकडे खूप प्रार्थना केली असेल आणि ती तुम्हाला, म्हणजे जे तुमचं मागणं आहे ते पूर्ण झालं, असं काही चांगला अनुभव आला आहे? खरं तर श्री गणेश हे विद्येचं दैवतच आहे. त्यामुळे शालेय जीवनापासून आम्ही ज्यावेळेला शाळेत जायचो त्यावेळेला गणेशाला वंदन करूनच आपण मार्गक्रमण करतो. जसं आम्ही रस्त्यामध्ये जिथे जिथे गणपतीच्या मूर्त्या स्थापित असायच्या तिथून आम्ही नमस्कार करून शाळेत जायचो. अर्थात त्यानंतर परीक्षा आली, परीक्षेचा निकाल आला, मग आम्ही अर्थातच गणपतीकडे मागणी करणारच, आम्हाला चांगली बुद्धी दे, चांगले गुण दे, चांगलं यश दे. ते यश येत गेलं आणि ते बाप्पामुळे आलं. अर्थात ही मनामध्ये भावना रूढ झाली आणि सगळेच जण मग गणेशाचे भक्त झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक फायदा असा झाला
की ह्या गिरणगाव म्हणून या विभागाला ओळखलं जायचं, आजही ओळखलं जातं, पण गिरणीच उद्ध्वस्त झाल्या. पण ह्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून जी सामाजिक चळवळ उभारली गेली, जे काही ग्रंथालय उभारले गेले, जे काही आरोग्य केंद्र उभारले गेले, त्यामुळे प्राथमिक शिक्षणाची गरज जी असते, ज्ञानाची गरज असते, ती ग्रंथालयातून विभागीय वर्गणीदारांना मिळू लागली. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या. हा सगळ्यात मूलभूत जो फायदा आहे तो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झाल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जी कल्पना आहे ती वर्गणीदारांच्या मनामध्ये हृदय सिंहासनावर विराजमान झाली. आम्ही श्री संतोष सुर्वे यांच्या दुकानावर पोहोचलो आणि हे जे दुकान आहे ते त्यांचं मारुती मंदिरला लागूनच आहे. सुर्वे काकांकडे फार विविध प्रकारच्या तुम्हाला गणेश मूर्ती पाहायला मिळतात आणि त्यांच्या दुकानाची जी प्रसिद्धी देखील आहे ती चक्क तुम्हाला हिंदी चित्रपट सृष्टीपर्यंत पाहायला मिळेल. कारण तुम्हाला तुमसे बडकर कौन हे गाणं माहितीच असेल. तर तुमसे बडकर कौन ह्या गाण्यात जी गणेश मूर्ती आपल्याला दिसते त्या मूर्तीचं जे निर्माण आहे ते आपल्याला सुर्वे काकांच्या दुकानातूनच पाहायला मिळालं आहे. आणि तुम्ही जेव्हा ह्या दुकानात याल तुम्हाला ती मूर्ती तुम्हाला ते नक्कीच दाखवतील. तर असं हे वैशिष्ट्य आहे या दुकानाचं. आणि मी इथे फार विविध प्रकारच्या अवतारांच्या गणेश मूर्त्या पाहिल्या ज्या माझ्या मनाला फार जास्त भावल्या. नमस्कार, तुमचं नाव काय आहे? संतोष कृष्णा सुर्वे. ओके. आणि तुमचा जे अनुभव आहे मूर्तिकाराचा तो किती वर्षांपासूनचा आहे? जवळजवळ आता 40 वर्षाचा अनुभव आहे आमच्याकडे. हां. आणि तुमच्यासाठी मुंबईमधला हा गणेशोत्सव आहे तर तुमच्यासाठी काय आहे? म्हणजे बाप्पा ऐकल्यावर तुमच्या मनात पहिली भावना काय असते? बाप्पा म्हणजे एक श्रद्धा आहे आमची. हां मोठमोठ्या मूर्त्या करण्याचा जो आवड आहे ती आम्ही साकारतो त्या ह्याच्यामधून, हां. म्हणजे त्या ह्याच्या प्रसंग. आणि मूर्ती बनवताना तुमची सर्वात आवडती गोष्ट कोणती असेल? मूर्ती बनवताना आवडती गोष्ट म्हणजे मोठमोठ्या मूर्त्या करण्याची आवड जी आहे तीच हां. खरी आमची. अच्छा. आम्ही शाडू मातीच्या मूर्त्या जवळजवळ 200 मूर्त्या बनवतो आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या 10 फुटापर्यंत करतो. ओके. आणि तुमच्या इथे काही इको फ्रेंडली इनिशिएटिव्स पण आहेत का? हो, इको फ्रेंडली आम्ही बनवतो. 200 मूर्त्या आमच्याकडे आहेत इको फ्रेंडली. हां. मग ते लोक मागतात त्याप्रमाणे म्हणजे देतो आणि त्यांची आवड पूर्ण करतो. आणि तुमच्या गावी देखील गणपती असतो का? नाही, आपली एक दिव्याला शाखा आहे. हां. दिवाला आपण मोठं गोडाऊन घेतलं, तिकडे सगळं वर्षाचे 12 महिने काम सुरू असतं. ओके. मूर्तीच्या व्यतिरिक्त काही काम करता का? मूर्तीच्या व्यतिरिक्त मी BST मध्ये होतो, हां हां. सुपरवायझर म्हणून होतो. 31 इयर्स सर्व्हिस केली, तिथून रिटायर झालो सुपरवायझर म्हणून. आणि आता हा बिझनेस चालू आहे कंटिन्यू. हां. आणि एक मूर्ती बनवायला किती वेळ लागतो? आता फॉर एक्झाम्पल ती बाहेरची जी मूर्ती जी काकांनी दाखवली त्याला किती वेळ लागतो? 5-6 दिवसात तयार होते, 5-6 साच्यामधून काढून झाल्यानंतर हां. 6 दिवसात तयार होते. आणि मूर्ती बनवताना तुमच्यात म्हणजे सर्वात आवडतं काम कोणतं आहे? म्हणजे जसं आकार देणं झालं किंवा रंग भरणं झालं तर तुम्हाला काय आवडतं त्याच्यात? मूर्तीचं आकार झाल्यानंतर एक दागिन्याची जी कोरीव काम असतं ते आवडतं मला जास्तीत हां. जास्त. ते चांगलं असतं, त्याच्यावरच मूर्तीचं पुढचं सगळं भवितव्य हां. आणि त्याच्यात आपण हवी तेवढी आपली क्रिएटिव्हिटी पण दाखवू शकतो. हां. ओके. आमचे 2 मूर्त्या गेल्या आहेत फिल्ममध्ये, एक हमसे बडकर कौन आणि मरते जमतात. या 2 पिक्चरमध्ये मूर्त्या आमच्या गेलेल्या आहेत. पण दुसरी गोष्ट, काश्मीरपर्यंत आपल्या मूर्त्या जातात. बापरे. काश्मीर, पठाणकोट, बलिया, आपल्या USA, UK ला यावर्षी मूर्त्या गेल्या आहेत आपल्या हां. टोटल सगळ्या. जवळ 50 मूर्त्या आम्ही पाठवल्या, छोट्या 1 फुटाच्या 1.5 फुटाच्या अशा. आणि तुम्ही लहानपणापासून हो, मुंबईतच हेच आहे. राहिले? माझ्या 1964 सालापासून हा वडिलांनी व्यवसाय सुरू केला आहे. हां. आज अच्छा. जवळ 60 वर्ष पूर्ण झाली आहेत आम्हाला. आम्ही सुर्वे काका आणि तिथल्या बाप्पांचा निरोप घेतला आणि त्यानंतर मसूरकर यांच्या गणपती शाळेत येऊन पोहोचलो. तर काका तुमचं नाव काय आहे? आमचं नाव नारायण मसूरकर. मसूर. माझा भाऊ भरत. हां भरतचा आमच्या याच्यावर हा कारखाना आहे आमचा. मी त्याचा मोठा भाऊ. हां हां. हँडल सध्या ती तब्येत नसली भरल्याने आम्ही सगळं हँडल करतोय. मसूरकर काकांच्या शाळेत खूप सुंदर अशी माणसं होती आणि ती माझ्या गावचीच म्हणजेच कोकणातली असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल अजून जिव्हाळा वाटला. इथे तुम्हाला अगदी थिएटर आर्टिस्टपासून ते मेहंदी आर्टिस्टपर्यंतचे कलाकार दिसतील जे आपलं कर्मदान करायला शाळेत आले आहेत. त्यातलेच हे एक कृष्णा मेस्त्री जे चक्क नालासोपारापासूनचा प्रवास गाठून
ते चिंचपोकळीला आले आहेत हा गणपती जो आहे त्याला रंग भरायला. आणि हे स्वतः जे आहेत ते थिएटर आर्टिस्ट आहेत आणि ते त्यांचा गणपती गावी देखील असतो तरी हौशीने ते दरवर्षी हा गणपती रंगवायला येतात. सोबतच ही जी ताई आहे सायली ताई, ही एक मेहंदी आर्टिस्ट ही आहे आणि ती आपलं कर्मदान करायला हा गणपती रंगवायला इथे दरवर्षी येते. तर हेच जे आपल्या पडद्यामागचे जे कलाकार आहेत ते आपल्या गणेशोत्सवाचा कणा म्हणजेच इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर बॅकबोन ऑफ गणेश चतुर्थी बनलेले आहेत. आणि ह्यांच्यामुळेच ही गणेश चतुर्थीचा जो उत्सव आहे तो सुखरूपपणे पार पाडला जातो. आणि हेच जे कलाकार आहेत मुंबईतच नाही पण पूर्ण भारतात जे वेगवेगळ्या विभिन्न प्रकारच्या मूर्त्या बनवून जे भारतातले जे उत्सव आहेत त्यांची संस्कृती अजून जपून आहे, त्यांच्या कष्टाने प्रेमाने ते त्या मूर्ती बनवतात. अशा या कलाकारांना माझा मानाचा मुजरा. गणेशोत्सव हा फक्त महाराष्ट्रातील मर्यादित असा उत्सव नाही, तर हा उत्सव तुम्हाला उत्तर भारतात उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली तसेच तुम्हाला दक्षिण भारतात हा केरळ, तमिळनाडू आणि तसेच कर्नाटकामध्ये देखील पाहायला मिळतो. आणि बरेचदा महाराष्ट्र म्हणजे मुंबईतली जी मूर्त्या असतात त्या तिथे एक्सपोर्ट केल्या जातात तिथल्या गणेशोत्सवांसाठी. आणि त्याचेच हे उदाहरण एक तुम्हाला इथे पाहायला मिळेल. 15 साल से मूर्ति लेके जा रहा हूँ लाल बाग के राजा से। और वहाँ अच्छे से भव्य कार्यक्रम गणपति जी का हम लोग उत्सव मनाते हैं। और हर वर्ष यहाँ आते हैं केवल मूर्ति के लिए ही, और यहाँ से मूर्ति लेके जाते हैं वहाँ बहुत अच्छे से कार्यक्रम और सब कुछ किया जाता है, और फेमस भी रहती है यहाँ मुंबई की मूर्ति। हमारी वहाँ पे पालकी गणेश पूजा के नाम से हमारी मूर्ति है। हम लोग ज़्यादा बड़ी नहीं लेके जाते हैं, हम लोग पालकी पे निकालते हैं और सब पूरा डीजे उजे के साथ में विसर्जन करते हैं। तो आपके यहाँ पे कितने दिनों का गणपति होता है? 10 दिन का होता है हमारे यहाँ। 10 दिन का होता है। और आपके यहाँ सब बड़ों से लेके सब छोटे शामिल होते हैं उसमें? हमारे यहाँ कुछ मूर्तियाँ जैसे अयोध्या में विसर्जन होती हैं। हाँ। और कुछ अपने सरायू यहाँ में सिटी में होती ही है हो क्या? जाता है, सरयू सरयू नदी नदी में। हाँ। जी जी तो ये मुंबई के गणपति आपके लखनऊ तक भी पहुँच जाते जी हैं? जी लखनऊ से भी 135 किलोमीटर दूर जाता और है जाएगा आगे गाँव में। हाँ। और मैं आपका है ये गणपति, आप ही लेके जाते हैं? ये और आगे से भी लिया मैंने, यहाँ से एक लिया और आगे से लिया, दादर से भी लिया, 4 मूर्ति 4 जगह से लिया हमने। ओके। और आपके लिए गणपति बाप्पा ये शब्द सुनकर आपके मन में क्या भावना आती है? भावना श्रद्धा की भावना रहती है कि हम हर वर्ष उनकी पूजा पाठ करें और अच्छे से उनकी सेवा करें। 10 दिन हमारा इसीलिए बहुत विशेष होता है, हम 10 दिन नहीं 1 महीने पूरा निकालते हैं उनके लिए, बराबर। कि कोई मतलब गणपति के सेवा में कोई दिक्कत ना हो या कोई कमी ना रहे। और 10 दिन के बाद माता भी उसी के 15 दिन बाद माता भी आ जाती है, माता की भी हम लोग सेवा करते हैं। जैसे हमारे यहाँ निर्धन कन्याओं की शादी भी होती है, जैसे जो कन्याओं की 51 शादी 101 शादी ऐसे हमारे यहाँ हर साल होती है। नवरात्रि में नवमी के दिन हम लोग करवाते हैं और उसमें बहुत बड़ा मतलब योगदान रहता है सबका, तो हम लोग उसको भी देखते हैं। ये गणपति देखते हैं, इसके बाद उसका भी पूरा कार्यक्रम हम लोग देखते हैं 10 दिन का। और इसी के साथ जो है अब गणपति बप्पा मोरया। तर काका इथे तुम्ही चिंचपोकळी म्हटल्यावर चिंतामणीच्या दर्शनासाठी बरेच भक्तगण येतात. तर काही गोष्टी असतील ज्या इथल्या लोकांनाच माहीत आहेत, त्यांना ते म्हणजे अडचणी फेस करावे लागतात, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलाल? काय होतं की चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आणि हा संपूर्ण लालबाग परिसर जो आहे त्याला गणपतीची पंढरी म्हणून ओळखली जाते. किंवा मुंबईतून महाराष्ट्रातून जी गणेश भक्त येतात त्यांना एकच मी सांगू इच्छितो की आपण येता हा विभाग आपल्यासाठी नवीन असतो, तर आपल्याला जेव्हा स्थानिक कार्यकर्ते रहिवासी जेव्हा विनंती करतात की गाडी व्यवस्थित लावा, मध्येच लावू नका, लावताना आजूबाजूला जागा आहे की नाही याचा विचार करा, त्याच्या सूचनांचं जर पालन केलं तर आपलंही यथोचित या ठिकाणी स्वागत होईल, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आणि कुठेही वादाचा मुद्दा उपस्थित राहणार नाही. नेमकं त्याच्या उलट होतं, मी गाडी लावली मला बोलणारे तुम्ही कोण, असे उर्मट वृत्तीचे जे गणेश भक्त येतात त्याने वाद होतात. आम्ही तर त्यांना हात जोडून सांगत असतो
की आपलं या लालबाग नगरीमध्ये स्वागत आहे. फक्त तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही सांगतो त्याच्या सूचनांचं फॉलो करा. बरोबर. फक्त नेमकं तिथं उलटं होतं तेव्हा वाद होतात, पण आम्ही शक्यतो आम्ही माथी आमची थंड ठेवतो आणि आलेल्या गणेश भक्ताला कुठे दुखावलं जाणार नाही याची काळजी घेतो. पण जिथे अतिरेकच होतो तिथे मग लालबागच्या स्टाईलने प्रसाद पण त्यांना मिळतो. मग म्हणून ती वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून गणेश भक्तांना विनंती असेल की नवीन एरियामध्ये येताना इथे असलेल्या सूचनांचं जर पालन केलं तर गणपतीचं दर्शन खऱ्या अर्थाने घेतल्याचं आणि गणपतीचं दर्शन घेऊन जे पावित्र्य तुमच्या घरी घेऊन जायचं ते व्यवस्थित घेऊन जाल. बरोबर. याची त्यांनी काळजी घेतली तर आम्ही तर काळजी घ्यायला बसलेलोच आहोत. बरोबर. एकच विनंती आहे. धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. नमस्कार. काका कदम यांचा आम्ही आभार मानून निरोप घेतला आणि त्यानंतर आम्ही पोचलो मावशीच्या घरी. तिथे आम्ही जगताप काकांना भेटलो आणि त्यांनी आपल्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या आणि त्या ऐकून आमच्या चेहऱ्यावरचे हसू काही फुलायचे थांबलेच नाही. तर चला ऐकूया त्यांनी काय म्हटलंय. काका नमस्कार नमस्कार. तुम्ही तुमची ओळख करून द्याल? मी रवींद्र श्रीधर जगताप, दिग्विजय मिल चाळ नंबर 6 खोली नंबर 46 काळा चौकीला राहतो, दत्तराम लाड मार्ग. आणि काळा चौकीचा महागणपती आमच्या इथे बाजूलाच असतो. आता माझं वय 60 वर्ष आहे. 60 वर्ष होऊन गेलं आहे. आता 60 वर्षात आम्ही पूर्ण वेळ आम्ही इथेच असतो. गणपतीच्या वेळी 11 दिवस आम्हाला या 11 दिवसात कुठे जावंसच वाटत नाही दुसऱ्या ठिकाणी. एवढं आम्ही म्हणजे आमचा पूर्ण विभागच आमचाच कशाला म्हणा, पूर्ण लालबाग अगदी जैन टॉकीज पर्यंत म्हणजे जवळजवळ हा भायखळ्याचा भाग आहे. ते अभुदय नगर वगैरे या भागातली माणसं फक्त जे काय ज्यांचे गावी वगैरे ज्यांचे गणपती असतात ते लोकच फक्त गावी जातात आणि तेही 5 दिवसानंतर त्यांना तिथे थांबवत नाही की ते लोक परत काळजोकी भागात येतात. काळजोकी म्हणा, लालबाग भागात वगैरे येतात. असं आमच्या इथलं वातावरण असतं की एवढं म्हणजे उत्साहपूर्ण आणि आल्हाददायक वातावरण असतं. दिवस रात्र आमचा त्याच्यातच जात असतो. पण आमच्या इथले कधी तुम्हाला लोक नाराज नाही दिसणार की बाबा बाहेरचे लोक येतात म्हणून आम्हाला त्रास होतोय वगैरे, असं कधीच कोण तुम्हाला बोलताना दिसणार नाही. उलट आम्हाला आनंद वाटतो की इथे ह्या 10-11 दिवसात लोक इथे येतात. एवढी आम्हाला फार आनंद वाटतो. त्यामुळे हे 10 आम्ही कुठेच जात नाही. 11 दिवसात आम्ही कुठे जात नाही. आणि लोक ज्यांचे पाहुणे वगैरे असतात ते लोक घरी वगैरे येतात. आनंद असतो आमच्याकडे सर्व. उत्सवाला अजून छान उत्सवाला अजून छान भरपूर लाइटिंग असते. पूर्ण लालबाग भाग ते अगदी काळा चौकी, अभुदय नगर, तुम्ही कुठेही जरी फिरलात तरी तुम्हाला आनंदच मिळणार इथे आणि पूर्ण उत्साहपूर्ण वातावरण. तुमचा काही अनुभव आहे का चांगला बाप्पाशी घेऊन? आता बघा, मला जेव्हा कळायला लागलं, आता 10 वर्षाचे असल्यापासून आम्ही कार्यकर्तेच आहे. आता आम्ही लहान असताना तेव्हा पहिल्यांदा कसं होतं की आता तिथे लाद्या आहेत, जिथे गणपती आमचा बसतो मैदानात, तिथे आता लादीकरण वगैरे झालेलं आहे. अगोदर थोडंसं डांबरीकरण वगैरे होतं. त्या अगोदर माती होती. आम्ही लहान मुलं म्हणा, त्यावेळेचे जे मोठे कार्यकर्ते वगैरे होतात, माझे वडील, माझे स्वतः काका गणपतीचे सेक्रेटरी होते, मंडळाचे सेक्रेटरी होते. जवळजवळ 2-3 वेळा ते सेक्रेटरी झाले. 3-3 वर्षाचा त्यांनी कालावधी केला माझे काकांनी. वडील माझे उपाध्यक्ष होते मंडळाचे 2-3 वेळा. आणि त्यामुळे घरचं वातावरणच आमचं असं गणपतीमय असल्यामुळे आम्ही तिथेच असं आता वयाच्या 10व्या वर्षापासून आम्ही मग ते त्यावेळी आम्ही चिखल वगैरे पण आम्ही काढायचो वगैरे असं. बरोबर. पाऊस पडायचा ना, मंडप नसायचा आणि मैदानात पाणी वगैरे असायचं, आम्ही चिखल काढायचो. तो चिखल काढून झाल्यावर मग भुसा टाकायचो जेणेकरून ते पाणी लवकर सुकावं. म्हणजे गणपती येईल तेव्हा लोकांना जरा चांगलं व्यवस्थित वगैरे असं ते म्हणजे आम्ही लहानपणापासूनच आमच्या इथले सर्वच मुलं म्हणा की ते वातावरणातच जातात, तेच वातावरणात राहतात वगैरे. त्यामुळे ते आम्हाला सवय पडलेली आहे इथल्या सर्वांना. त्यामुळे आम्हाला असं काही तेवढं हे वाटत नाही आणि आम्ही कुठे जात पण नाही त्या दिवशी, म्हणजे त्या 10-11 दिवसात. आमच्या इथले अगदी लहान मुलांपासून तुम्हाला सर्व पूर्ण गणपतीमय वातावरणातच असतात. त्यांचा उत्साह असतो प्रत्येकाचा, कारण आम्ही इथेच राहत असल्यामुळे आम्हाला ते फार आनंद वाटतो त्या बाबतीत. आता तुम्ही जर उद्या आगमनाला आलात तर तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला
सकाळी 11च्या नंतर जे दिसून येईल ते तुम्हाला बघून एकदम असं वेगळं वाटेल की काय म्हणजे किती उत्साहपूर्ण चालते. बरोबर. हा, उद्या आता 3 तारखेला रविवारी आगमन आहे गणपतीचं. साधारणतः तुम्हाला जर यायला जमलं तर 5च्या नंतर जरी तुम्ही आलात, संध्याकाळी 5च्या नंतर, आता तिथे जायला वगैरे वेळ होतो गणपती बाहेर पडायला वगैरे चित्रशाळेतनं परळच्या, तर 5 वाजेपर्यंत जवळजवळ गणपती लालबाग पर्यंत आलेला असतो, लालबाग मार्केट पर्यंत. आणि मग 7ला आमच्या इथे नाक्यावर आतमध्ये एंट्री शक्यतो त्या 7च्या म्हणजे ज्यावेळी सर्वसाधारणतः जेव्हा काळोख पडायला सुरुवात होतो त्यावेळी, म्हणजे काही इथे लाईट्स असतात, पूर्ण लाईट शो केलेले असतात सर्व. हा, ते सर्व बघायला वगैरे मिळते, या दृष्टीने ते सर्व चालते. आणि पूर्ण विभाग फिरून येतो आमचा गणपती. आणि महत्वाचं असं कुठचं हे नाही आगमन की गणपतीचं, की आमच्या इथे आमचा गणपती हा पारंपरिकरित्या केला जातो. म्हणजे आदिवासींचं तारपा नृत्य असते, आपल्या महाड ते लांजापर्यंतच्या ह्याच्यामध्ये पालखी नाचवली जाते होळीला वगैरे, तशा प्रकारचं असते, ती पालखी नाचवली जाते. असं वेगवेगळे हे केले जाते. पुष्कळ ढोल नगारे ताशे वगैरे तर असतातच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या आपल्या सर्वसाधारणतः गावाकडच्या म्हणा किंवा आदिवासी पट्ट्यातल्या वगैरे, त्याही आमच्या इथे त्या गणपतीला आगमनाच्या वेळी केल्या जातात. तर गणपती हा, गणेश चतुर्थी हा असा आहे की पूर्वी गणपती हे घरोघरी असायचे, आताही तसंच आहे. पण लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या चळवळी चालायच्या, ते लोक एकत्र येण्यासाठी त्यांनी पहिल्या प्रथम मुंबईमध्ये, मग त्यांनी पुण्यात केलेलं, पण मुंबईमध्ये गिरगावला केशवजी नाईक चाळ आहे, त्यांचा गणपती त्यांनी पहिल्या प्रथम सार्वजनिकरित्या हा तिथे स्थापन केलेला आहे गिरगावला. आणि तो त्यावेळी जसा होता, मग त्या लोकांनी जसं तो स्थापन केलेला, की त्यावेळी जो म्हणजे टिळक कशी वेशभूषा करून आलेले आणि तिथली माणसांची वेशभूषा वगैरे, असं त्या लोकांनी 100व्या वर्षी पण तो प्लॉट तिथे केलेला होता. आणि तसंच ती आगमन म्हणा किंवा विसर्जनाची मिरवणूक वगैरे, ती त्या लोकांनी त्याच प्रकारे, आणि त्यांची पालखीतून मिरवणूक जाते. गणपतीची मिरवणूक जाते, जी विसर्जनाची, त्यांची पालखीतून मिरवणूक जाते. रात्री जवळजवळ ते लोक 2:30-3च्या दरम्यान ते लोक विसर्जनाला गिरगावला येतात ते लोक. आता हा आमचा दरवर्षीचा अनुभव आहे, आम्ही दरवर्षी आपलं विसर्जन जे, पण टिळकांनी लोक एकत्र येण्यासाठी, ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा उत्सव साजरा केलेला आहे सार्वजनिकरित्या. आणि त्यात टिळकांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे आपण जे सार्वजनिक उत्सव करतो त्यात बघा तुम्ही, शिवाजी महाराज आणि टिळकांचा फोटो लावलेला असतो. तुम्ही कुठच्याही सार्वजनिक गणेशोत्सवात गेलात ना, तर तुम्हाला टिळक आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला दिसणार. बरोबर. हो, ठीक, धन्यवाद. तर अशाच या जगताप काकांच्या सुंदर अशा संवादाने आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. सर्वात आधी मी सुचिता मावशीचं खूप जास्त आभार मानू इच्छिते, कारण तिच्याशिवाय हा व्लॉग काही पॉसिबल झाला नसता. थँक्यू मावशी, तू आहेस म्हणून हा व्लॉग होऊ शकला. तू माझ्यासाठी खास वेळ काढून आलीस, ते पण आदल्या रात्री माझ्या आईने एक फोन केला, तर त्याच्या एका फोनवर तू आलेली आहेस. आणि त्याचसोबत मी जगताप काका तुमचेही खूप जास्त आभार मानेन. तुमच्या या संवादामुळे माझ्या व्लॉगला अजून जास्त शोभा आली आणि आम्हाला तुमच्या तोंडातून खूप जास्त छान छान गमती ऐकायला मिळाल्या. जर तुम्ही म्हणजे माझे प्रेक्षक, तुम्ही आत्तापर्यंत या व्लॉग्सवर अडून माझा हा व्लॉग पाहताय, तर तुमचे देखील आभार की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आहे आणि अजूनही तुम्ही हा व्लॉग पाहत असाल, तर आय एम रिअली व्हेरी थँकफुल. मी इंग्लिश मिडियमची असल्यामुळे माझं मराठी काही फारसं एवढं चांगलं नाही आहे आणि जर काही चुकभूल झाली असेल तर ती पोटाशी घाला. आणि गणपती बाप्पा मोरया. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा.